अल्पसूचना प्रश्न, पण प्रश्नोत्तराच्या तासानंतर देतो ना आपल्याला बोलायला. प्रश्न उत्तराच्या तासानंतर आपल्याला बोलायला देतो. परंतु तरी पण आपण 289 असेल किंवा आपल्याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देखील मी आपल्याला माझं म्हणणं नाकारणं किंवा स्वीकारणं असा नाहीये. फक्त प्रश्नोत्तराचा तास आपण सर्वांनी महत्त्वाचा ठरवला असल्या कारणानं मी फक्त आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासानंतर संधी देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो. अल्पसूचना प्रश्न. शहरातील अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या अमानवीय व अघोरी वागणुकीबाबत या विषयावरील श्रीमती चित्रा वाघ विधान परिषद सदस्य यांचा अल्पसूचना प्रश्न क्रमांक 4622. धन्यवाद सभापती महोदय. हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो माझे सहकारी श्रीकांतदादा भारतीय यांनी मांडला, त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सुद्धा वक्तव्य केलंय. यामधलं महत्त्वाचं 30 जून 2025ला संभाजीनगरमधल्या विद्यादीप बालगृहातून 9 अल्पवयीन मुली पळाल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली. परंतु 30 जून 2025ला फक्त या 9 मुली पळाल्या नाहीत, तर त्यातल्या 4 मुली सकाळी या 9 सोडून अजून 4 मुली बाहेर पळाल्याची माहिती आणि त्याचं CCTV फुटेज हे त्या ठिकाणी माझ्याकडे आहे, ते मी सभागृहाला सादर करते. 30 जूनला सकाळी 4 मुली या पळाल्या, ज्या CWCच्या आवारामध्ये सकाळी 10:13 पोहोचल्या. 45 मिनिटं त्या आवारामध्येच होत्या. जीवनदीप बालगृह ते CWC चालत 1.25 तास आणि गाडीने 35 ते 40 मिनिटं लागतात. या मुलींसोबत कुठलाही बालगृहाचा कर्मचारी नव्हता, स्टाफ नव्हता. बालगृहाला तर अशा 4 मुली सकाळी पळून गेल्यात आपल्या बालगृहातून याची सुद्धा माहिती नव्हती. मुलींकडे पैसे नसतात सभापती महोदय, त्या कशा पोहोचल्या, त्यांना कुणी पैसे दिले? CWCला जायचं प्रोसिजर आहे की अधीक्षिका CWCला कळवतात आणि मग महिला कर्मचाऱ्यांसोबत त्या मुली CWCला पाठवल्या जातात. जेव्हा CWCने बालगृहाला कळवलं तेव्हा त्यांनी तिथून महिला कर्मचारी पाठवली आणि या 4 मुलींना ते परत घेऊन गेले. विशेष म्हणजे या 4 मुली ज्या सकाळी पळून गेल्या त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला काहीही कळवण्यात आलेलं नव्हतं. ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपल्याला प्रश्नोत्तर आहे, त्याच्यामध्ये अल्पसूचना प्रश्न आपण सभापती महोदय, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. हा महत्त्वाचा विषय आहे. सभापती महोदय, आपला विधान परिषद नियम 84 अन्वये आपल्याला बाई हा लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि समोर आला तर तो विषय मांडता आला पाहिजे. त्यांनी अनुमती आणि दिली त्यामुळे आणि आपल्याला आजच्या विनंती ऑर्डर ऑफ आहे द डे मध्ये अल्पसूचना प्रश्न समाविष्ट केलेला आहे. सभापती मला असं महोदय, वाटतं की त्या संबंधित डिपार्टमेंटनी स्वीकारलेला आहे, त्यांनी अनुमती दिलेली आहे. नोटीस सभापती महोदय, प्रश्न असा आहे की माझ्याकडे अशी मागणी आल्याच्या नंतर
हे बघा, माझ्या कक्षेमध्ये विचारलेला प्रश्न माझ्या नियम तोडलेलाच नाहीये, नियम तोडलेलाच नाहीये. म्हणून सांगतो, ज्या वेळेस ऑर्डर ऑफ द डे मध्ये एक मिनिट एक मिनिट माननीय मुख्यमंत्री नाही, बोलत नाही, होते. एक मिनिट. पहिल्यांदा तर आपल्याला ही कल्पना आहे की नियमात आहे की नाही हे तर सांगतील, पण कुठलाही नियम हा डावलून तो बाद करून एखादी गोष्ट स्वीकारण्याचे अधिकार सभापतींना आहे आणि सभापतींनी ते स्वीकारल्यानंतर त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे आता सभापतींनी ते स्वीकारलंय. नाही, अशी गरज नाही आहे. त्यांनी फाईलवर लिहिलं तरी चालतं. ते तुम्ही म्हणू शकता, पण त्यांनी जो घेतलेला निर्णय त्याच्यावर तुम्ही त्यांनी घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज नाही करताय. मला असं वाटतं की अनिल परब साहेब आपण सिनियर पण आहेत आणि लॉयर पण आहेत. आता अल्पसूचना प्रश्न आणि तातडीची आवश्यकता, त्यामुळं मुली पळून गेलेल्या आहेत. मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांनी देखील हा विषय उपस्थित केला. त्याच्या अगोदरच त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे आणि म्हणून माझ्या विशेष अधिकाऱ्यामध्ये ते स्वीकारलेलं आहे. आपण देखील या सभागृहाचे सदस्य आहात. असा विषय असेल तर माझ्याकडून आपला दुजाभाव होणार नाही. शेवटी आपण जनतेचेच प्रश्न मांडतात आणि याच्या अगोदरचा देखील तसा आपल्याला माझा अनुभव नाही आहे. त्यामुळं आपण जास्त वेळ वायाला न घालवता आपण सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ वाटला याच्यामध्ये काही मुद्दे जे चर्चेत आलेले नाही आहेत भाई,